नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज घेऊन आलेलो आपण नवीन व्हिडिओ जो खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1, भारतातील गोवा राज्याला कोणत्या साली राज्याचा दर्जा मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1987 रोजी भारतातील गोवा राज्याला 1987 साली राज्याचा दर्जा मिळालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पंतप्रधान जनधन योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 28 ऑगस्ट 2014 मध्ये पंतप्रधान जनधन योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने कोणत्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तेलंगणा राज्याची विधानसभा एकूण किती सदस्य संख्येची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 119 सदस्यांची तेलंगणा राज्याची विधानसभा आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील कोणत्या राज्याची स्थापना 2 जून 2014 मध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा. भारतातील तेलंगणा या राज्याची स्थापना 2 जून 2014 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अलीकडे नुकतीच 28 मे 2023 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 140वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे 28 मे 2023 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो भूमी. कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन हे भूमी आहे. प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो हरियाल. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हा हरियाल आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे टिंब कटिबंधात मोडते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो उष्ण. महाराष्ट्र राज्य हे उष्ण कटिबंधात मोडते. नेक्स्ट प्रश्न आहे, कायदेशीर यांचा विरोधार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बेकायदेशीर. कायदेशीर यांचा विरोधी शब्द हा बेकायदेशीर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते रूपांतरित खोड आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बटाटा. बटाटा हा रूपांतरित खोड आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो दारिद्र्य हा शुद्ध शब्द आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, कुसुमाग्रज यांचे टोपण नाव कोणत्या लेखकाचे आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो कृष्णाजी केशव दामले, विष्णू वामन शिरवाडकर, विष्णू सखाराम खांडेकर, प्रल्हाद केशव आत्रे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज यांचे टोपण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, चुकीची जोडी शोधा. आता मित्रांनो चुकीची जोडी श्री श्रिया बरोबर आहे, विद्या विद्या बरोबर आहे, बिया बरोबर आहे, फळे आणि फळ्या ह्या ज्या आहे ना मित्रांनो हे विरुद्ध आहे, म्हणजे ही चुकीची जोडी आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणारे पद आहे मित्रांनो अनल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कार्ल मार्क्स हा विचार बोलतात कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो जर्मनी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मालगुडी डे यांचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो RK नारायण हे मालगुडी डे यांचे लेखक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमध्ये पहिली मराठी न्यायाधीश ठरलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो दीपा आंबेकर हे न्यूयॉर्कमधील पहिली महिला न्यायाधीश ठरलेल्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई प्रांतात देवदासी प्रथ विरुद्ध कोणी परिषद भरवली? मुंबई प्रांतात देवदासी प्रथ विरुद्ध कोणी परिषद भरवली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो वीरा शिंदे यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, चांगदेव जळगाव या तीर्थक्षेत्रे जवळ कोणत्या नद्याचा संगम झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो तापी आणि पूर्णा नदीचा. चांगदेव जळगाव येथे तीर्थक्षेत्र जवळ
तापी आणि पूर्णा या नदीचा संगम झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, वसंतराव नाईक समिती टिंब या घटकास पंचायत राज्य व्यवस्थापनेमध्ये अधिक प्राधान्य दिलेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो जिल्हा परिषद. वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद या घटकास पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सन 2011च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याचे साक्षरता अंतर किती टक्के आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 78%. सन 2011च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याचे साक्षरता 78% आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश कोणाला नेमले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर नागेंद्र सिंह. आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश म्हणून डॉक्टर नागेंद्र सिंह हे नेमले गेलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश. भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय ध्वजाचा गडद भगवा रंग काय दर्शवतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सामर्थ्य आणि धैर्य. राष्ट्रीय ध्वजाचा गडद भगवा रंग हा सामर्थ्य आणि धैर्य हे दर्शवतो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मीरा कुमार. भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार आहे मित्रांनो.